प्लांट बॉडी समजायला लागले का बघा जरा. न कळलेल्या लोकांसाठी एक पर्वणी आहे, समजून घेण्याची एक संधी आहे. स्पायरोगारा एक शेवाळ आहे. हे शेवाळ पाण्यात वाढतं. त्याचं शरीर लांब लांब धाग्या धाग्यासारखं आहे. एक एक धागा अनेक पेशींचा बनलाय. प्रत्येक पेशी हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे न्यूक्लियस कंटेन सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स. मग मी तुम्हाला असं म्हणालो की हा जो गॅमेटोफाइट आहे तो गॅमेटोफाइट म्हणजे हे धागे 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 समजलं. यातला एक धागा जर घेतला मी तर इट इज कन्सिस्टिंग ऑफ मेनी सेल्स. या सेल्स प्रत्येक सेल मधला हा न्यूक्लियस हॅप्लॉइड न्यूक्लियस. त्यातला एक सेल जर घेतला मी तर त्याची ही सेल वॉल आहे, त्याची ही सेल वॉल आहे, त्याची ही सेल वॉल आहे. समजा एक सेल घेतली, हा त्याचा काय न्यूक्लियस. हा न्यूक्लियस हे संपूर्ण काय दिसेल ते सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम मध्ये दिस इज दे क्लोरोप्लास्ट. हे जे क्लोरोप्लास्ट आहे रिबन शेप्ड क्लोरोप्लास्ट, रिबन सारखा आहे, सर्पिल आकार आहे. त्याच्यावर काय आहे, त्याच्यावर काय पायरिनॉइड्स आहेत. पायरिनॉइड्स त्यामध्ये फूड मटेरियल साठवून ठेवलं आहे असं सांगितलं. मग होतं काय माहितीये का, हा क्लोरोप्लास्ट पूर्ण डिस्ट्रॉय होतो. हा क्लोरोप्लास्ट पूर्ण डिस्ट्रॉय होतो बरं का, डिस्ट्रॉय होतो. आणि तो सगळा कच्चा माल सायटोप्लाझम बरोबर सगळा गोळा होतो, सगळा गोळा होतो. समजलं. त्याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस होता त्या न्यूक्लियसचं काय होतं, त्या न्यूक्लियसचं काय होतं, डिव्हिजन होतं. आणि 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 काय तयार होतात, असे अनेक न्यूक्लिया तयार होतात बरं का. आणि मग त्याच्या भोवती थोडं थोडं काय जमा होतं, सायटोप्लाझम जमा होतं. ठीक आहे. आणि आतून प्रेशर वाढतं आणि हा फुगा असा तयार होतो, असा फुगा तयार होतो. त्याला लॅबिरिंथ म्हणायचं. आणि मग हे सगळे जे आत तयार झालेले स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे या फुग्यात येतात. आणि या प्रत्येकाला काय होतात, फ्लॅजेला तयार होतात. पण स्पायरोगायरामध्ये तसे फ्लॅजेला तयार होत नाहीत. नॉन मोटाईल स्पोर्स आहेत. आणि हे जे नॉन मोटाईल स्पोर्स असतात हे भिंत फुटल्यामुळं ते पाण्यात बुडतात खाली. आणि जिथं बुडतात तिथं ते सेल्स डिवाइड व्हायला सुरू होतात. आणि त्यांच्यापासून असेक्शुअल रिप्रोडक्शन नवीन फिलामेंट्स तयार होतात. अशा पद्धतीनं हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. कळलं का. हे असेक्शुअल स्टेज म्हणजे गॅमेटोफाइट मध्ये हॅप्लॉइड सेल्सचं मायटॉटिक डिव्हिजन झालं. तसं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना ही जी गॅमेटोफाइट आहे म्हणजेच काय हॅप्लॉइड सेल्स आहे. यापैकी काय होतं, एक सेल मॉडिफाय होते, बाकीच्या तशाच बसतात. एक सेल मॉडिफाय होते. आणि शेजारची एखादी फिलामेंट तिथली एखादी सेल मॉडिफाय होते बरं का. ही जी सेल आहे त्याचं बनतं काय, दिस इज गोइंग टू फॉर्म युगोनियम. आणि त्याचे जे आहेत न्यूक्लियाय डिवाइड होतात आणि यांच्यापासून असा फुगा निर्माण होतो. समजतंय का तुम्हाला. आणि या फुग्यामध्ये हे स्पोर सारखे स्ट्रक्चर्स तयार झाले. दीज आर मेल गॅमेट्स. हे झू स्पोर्स नाहीत, हे काय मेल गॅमेट्स आहेत. समजत. नॉन मोटाईल आहेत अँथ्रोझॉइड्स. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर अँथ्रोझॉइड्स. हे अँथ्रोझॉइड्स पाण्यात रिलीज होतात. काय कळलं काय. आणि त्यापैकी काही बाय ऍक्सिडेंट ते कम टू गेट अटॅच विथ दी उगोनियम. समजते तुम्हाला. आणि मग त्या दोन्हीच्या मध्ये काय होतं, युनियन होतं. आणि काय तयार होतं, डिप्लॉइड सेल तयार होते. म्हणजेच काय होतं, झायगोट तयार होतं. झायगोटच्या भोवती प्रोटेक्टिव्ह कव्हर तयार होतं. पण ते झायगोट या सेलमध्येच राहिले, तिथं अल्गल फिलामेंट मध्येच राहिले, तिथेच राहिले.
आणि मग त्याचं काय व्हायला होतं? त्याचं काय होतं? मिओसिस होतं. त्याचं मिओसिस होतं. त्याचं स्पोरोफाइट बनत नाही. कळतं? हे स्पोरोफाइट म्हणून जगतं. हे स्पोरोफाइट म्हणून जगतं. अँड इट इज ऑब्टेनिंग नरिशमेंट फ्रॉम दी गॅमेटोफाइट. आजूबाजूच्या सेल्सनी अन्न तयार केलं असतं त्याला मिळतं आणि मग याचं काय होतं? पुढे मिओसिस होतं आणि त्याचे काय तयार होतात? मिओस्पोर्स तयार होतात. मिओस्पोर्स तयार होतात आणि मिओस्पोर्स पासून पुढे काय तयार होतं? गॅमेटोफाइट तयार होतं. विषय समजला तुम्हाला? अल्टरनेट अपीअरन्स ऑफ टू जनरेशन्स, सेक्शुअल अँड असेक्शुअल असं. तर आपण हा होमवर्क केला. आता आपला विषय जो सुरू आहे कुणाचा? we are studying details about division pteridophyta. त्या टेरिडोफायटा बद्दल मी बरंचसं काही तुमच्यावर चर्चेला घेतलं होतं. आता त्यातल्या गोष्टी काही रिवाइज करतो बा. बरं का? फास्ट बोलतो बा. ऋषिकेश नव्हता का? बाबांना फोन केला होता. बाबा बोलले का? जे लक्षात आलं की मी तेवढं बोलतो. शक्यतो तुम्ही ऍबसेंट राहणार असाल तर सांगत चला. आमची डिसिप्लिन बिघडायची नाही. आमची डिसिप्लिन बिघडायची नाही. डिव्हिजन टेरिडोफाइट. टेरिडोफाइटामध्ये मी काल काय लिहिलं होतं त्यातल्या काही गोष्टी लिहितोय. टेरा म्हणजे काय आणि फाइट म्हणजे काय? टेरा याचा अर्थ फेदर, याचा अर्थ आहे विंग असा आहे. आणि फाइट म्हणजे प्लांट. मग ह्या दोन शब्दांचा इथं का उल्लेख केला? तर टेरिडोफाइटा इज ग्रुप ऑफ प्लांट्स विथ feather like leaves. असं म्हणत असताना पिसं कशी असतात? तर पिसं अशी असतात. समजतंय का आपल्याला? पक्ष्याचं पीस कसं असतं? असं समजतंय? हे पीस असं आहे पक्ष्याचं. त्याला क्विल म्हणतात तुम्ही, क्ल्यूम म्हणतात तुम्ही. म्हणजे काय असतं? त्याला इथं मध्ये मेन ऍक्सिस असतं आणि हे जे ब्रांचेस आहेत त्यांना पिन्यूल्स म्हणतात. पिन्यूल्स. याच्यावरून यांची पानं अशी निर्माण झालेली आहेत. मला वाटतं आपल्याला हे चित्र कळतंय. म्हणून यांना आम्ही नाव काय दिलंय? these are called काय म्हणताय? पिन्नी म्हणायचं. पिन्नी म्हणजेच काय? लिफलेट्स. लिपचे छोटे युनिट्स म्हणजे लिफलेट्स. आणि हे जे मधला ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस इज कॉल्ड रॅचिस. कळतंय? रॅचिस आणि पिनी मिळून हा सगळा जो भाग तयार होतो दॅट इज कॉल्ड फ्रॉन्ड. आणि बेसल नेकेड पार्ट इज कॉल्ड स्टाइल. बेसल नेकेड पार्ट इज कॉल्ड स्टाइल. लीफी पार्ट इज फ्रॉन्ड. Leafy part possess main axis called rachis. Rachis on either sides it possess many small units called pinni. Pinni means leaflet. आणि म्हणून अशा प्रकारचं लीफ असेल तर that leaf is not simple leaf. It is called compound leaf. And compound leaf possessing many pinni. म्हणून याला काय म्हणायचं? काय? Pinnately compound leaf. संयुक्त पान आहे. Pinnately compound leaf. शब्द कसा येतो बघ. आंब्याच्या झाडाचं पान सिंपल लीफ. आंब्याच्या झाडाचं पान सिंपल लीफ. हे सिंपल लीफ. आंब्याच्या झाडाचं पान तुम्ही बघितलं असेल ते अशा प्रकारचे सिंपल लीफ अखंड आहे. पण चिंचेच्या झाडाचं पान काय झालंय? याच्यासारखंच आहे पण त्याचे काय झाले? तुकडे झाले. त्याचे तुकडे झाले. लॅमिना कट इनटू पीसेस. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. कळतं? नारळाच्या झाडाची फांदी एवढी मोठी, ती एक पान आहे. नारळाच्या झाडाचं ते एक पान आहे
जे गळून आपल्या डुकीत पडतंय आणि घायाळ करतंय, काय कळलं नाही, ते नारळाचं एक पान आहे, एवढं भलं मोठं पान आहे, कळलं. पण नारळाच्या झाडाला आम्ही पाम म्हणतो. पाम का म्हणतो? हे पाम. मग नारळाच्या झाडाचं एक खोड आहे आणि बोटामध्ये त्याची पान आहे, पाम सारखं दिसतं वरच फक्त सगळं, म्हणून पाम ट्री म्हणायचं. कुठले पण ते कॉमन नेम आहे, पाम म्हणायचं. त्याच्या पंजासारखं असं आहे, झाडाचा बुंदा आणि वर ही पाम, त्याला पाम ट्री म्हणायचं. कुठलं पण, कळलं. मग ह्या एका कॅरेक्टरवरून आपण बरचसं काही काल चर्चा केली आणि मग मी तुम्हाला म्हणालो इट इज हॅव्हिंग फिदर लाईक लेव्स. मग टेरिडोफायटामध्ये खास बाब काय? these are first true no first successful terrestrial plants. Successful terrestrial plants. Terrestrial plants म्हणजे काय? अलगी पाण्यामध्ये, ब्रायोफाइट्स पाण्याच्या शेजारी, पण पाणी सोडून दूर जमिनीवर वाढणारे पहिले प्लॅंट्स म्हणून यांना उल्लेख आहे. हे बघा, जमिनीवर पहिले कोण आले म्हणाला तर कोणाबद्दल सांगणार? बॅक्टेरिया म्हणला. गडबडी तुझं पाकिट मारणार कोण? पाकिट कुणी मारू नये असं असेल तर खिशात बांधू आहे, काळजी घ्यायची. Algae are aquatic, bryophytes are semi-aquatic, पाण्याजवळ. But pteridophytes are on land, first to conquer the land. Successful terrestrial plants. Success कशावरून सांगा बघू? Vascular tissue. They develop vascular tissue. Xylem chloride. अरे जमिनीवर येणं म्हणजे चेष्टा नाही आहे. जमिनीवर उन्हाचे चटके बसतात, अंग होरपळून निघतं. मग जमिनीवर जगून दाखवायचं असेल तर छत्री घेऊन जायला पाहिजे. मग इथे छत्री घ्यायची असेल तर छत्रीची व्यवस्था नाही आहे, म्हणून यांनी काय डेव्हलप केलंय? क्युटिकल डेव्हलप केलंय, आच्छादक लेअर क्युटिकल तयार केलं. जो भाग उन्हात जाणार आहे, उन्हात उघडा पडणार आहे, त्याला कव्हरिंग केलंय. क्युटिक नावाचा पदार्थ त्या सरफेसवरती यांच्या आलेला आहे. म्हणजे हे लक्षात घ्या. त्यामुळं these are first successful terrestrial plants. These are non-flowering, कळत का? Non-flowering, non-seed bearing. Hence lower plants. फुलं येत नाही, बिया होत नाही, म्हणून यांना लोअर प्लांट्स मध्ये घाला. बट first vascular plants. First vascular plants म्हणत असताना first vascular cryptogams. त्यांना बिया येत नाहीत आणि यांना फुलं नाही येत, म्हणून काय म्हणायचं? these are called cryptogams. लोअर प्लांट त्यांचा असा उल्लेख केला जातो, क्रिप्टोगॅम्स म्हणायचं. मग फर्स्ट व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स, they possess primitive vascular tissue. बोला, प्रिमिटिव्ह म्हणजे काय? एन्शियंट म्हणजे जुना पुराणा आधीचा, म्हणजे पहिल्यांदा डेव्हलप झाले. आमच्या वेळेला असं होतं. आजोबा चरख्यावर सूत कातत होते. आता चरखा आहे का कोणाकडे? नाही. आता हातमागाचे मशीन्स ते पण गेलेत, ऑटोमॅटिक विविंग मशीन्स आले. कापड एकदम वेगळ्या प्रकारचं तयार. अगोदर जाडं कापड चालत होतं. जुन्या काळची ती व्यवस्था होती, प्रिमिटिव्ह वे. त्या
जसं इथं प्रिमिटिव्ह व्हॅस्क्युलर टिश्यू. Xylem consists of xylem consists of काय? Xylem consists of tracheids. मी तुम्हाला काल काय बोललो? रस्त्याला फिरताना हिरेमठ सरांची नक्कल करायची. तुम्हाला आता आयुष्यात कुठला तर टीचर भेटला करायचं माझी नक्कल करा म्हणून सांगणार. पहिलाच माणूस मी आणि माझी नक्कल केलं तर मला फार भारी वाटतं. का की तुम्ही लोक मी सांगते तर तुम्ही करा. तुम्ही नाही केलं की तुम्हाला येत नाही असं आहे. तुम्ही केलं की सगळं येतं. आणि म्हणून मी कधीच कोणावर रागवतो. मी स्वतःला असं बनवलायचं, चिडायचं नाही, रागवायचं नाही, अजिबात रागवाय नाही. मनावर कंट्रोल ठेवायला शिकतो. मी बायकोवर सुद्धा चिडत रागवतो. मी का चिडत नाही म्हणून ती चिडते. समज. Xylem called tracheids or xylem consists of tracheids and phloem consists of sieve cells. sieve म्हणजे गाळण. sieve cells. ह्या पेशी कशा असतात तर मी म्हणालो ट्रॅकिड्स आर छिसेल सेपरेट. छिसेल म्हणजे छिन्नी सर, पटाशी सर. छिन्नी पटाशी म्हणजे लोखंड तोडायचं साधन असतं. त्याचा एंड असा असतो, स्लोपिंग असतो, एकावर एक असे, एकावर एक. त्या पेशी एकावर एक आहेत. त्या पेशींच्या मध्ये ऑब्लिक पार्टिशन आहे. शेजारची सेल अशी असेल, शेजारची सेल अशी असेल, वरची सेल अशी असेल. हे ट्रॅकिड्स आहेत. त्यामुळे त्या सेलची ही सेल वॉल आहे. ही सेल वॉल आहे बा. ही सेल वॉल आणि इथं मध्ये हे ते काय ऑब्लिक पार्टिशन. ऑब्लिक म्हणजे तिरकस. ऑब्लिक पार्टिशन सेटअप म्हणजेच काय? ऑब्लिक एंड वॉल आहे. टोकाकडची शेवटची भिंत आहे, एंड वॉल आहे सेलची. आणि दिस इज द लॅटरल वॉल. याच्या मधले ह्या पोकळीला काय म्हणतात? ल्युमेन. बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? ल्युमेन. याच्यातून काय वाहतं? जल, पाणी. पाण्यात काय विरघळलं? क्षार. सगळं मिळून काय असतं त्या ल्युमेन मधून काय वाहतं? ल्युमेन मधून काय वाहतं? सॅप इज अ सोल्युशन. पाणी आणि पाण्यात विरघळलेलं क्षार त्यातून वाहत वर जातं. यातनं यात असं वर जातं. ठीक आहे. तसं sieve cells are like this. अशा प्रकारचे सेल्स like this. And they are with pores either laterally or in between. काय कळलं नाही? in between. समजलं ना? पेशीच्या मधल्या पार्टिशनला काय? त्याला छिद्र आहे. तिरक्या भिंतीवर छिद्र आहे. These are called sieve areas. Sieve areas are present in the sieve cells. Sieve म्हणजे फिल्टर, गाळण. Sieve cells. So, primitive type of vascular tissue consisting of xylem with tracheids and phloem with sieve cells. याशिवाय मी तुम्हाला असं सांगितलं काय तर these plants belonging to Pteridophyta. It is a transitional group of plants. Transitional group of plants म्हणजे काय? With no seeds, but sharing characters of lower cryptogams and higher spermatophytes. हे विधान काय सांगतं तुम्हाला? ट्रान्झिशनल म्हणजे मधले इंटरमिजिएट ग्रुप ऑफ प्लांट्स.
इंटरमिजिएट ग्रुप ऑफ प्लांट्स, ट्रान्झिशनल ग्रुप ऑफ प्लांट्स विथ नो सीड्स, यांना बिया तयार करता आल्या नाही. मग बट दे आर शेअरिंग, दे शेअर कॅरेक्टर्स ऑफ लोअर क्रिप्टोगॅम्स अँड हायर स्पर्मॅटोफाइट्स. म्हणजे काय? लोअर क्रिप्टोगॅम्स कोण? हेलोफाइटा, ब्रायोफाइटा हे लोअर प्लांट्स, त्यांच्यासारखे काही कॅरेक्टर्स यांच्यामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे काय? त्यांच्याकडे अर्किगोनिया, अँथ्रेडिया असतात, तसं यांच्याकडे पण अर्किगोनिया, अँथ्रेडिया आहे. आणि हायर प्लांट्स सारखे यांच्याकडे काय? व्हॅस्क्युलर टिश्यू, स्पर्मॅटोफाइट्स म्हणजे बियावाले वनस्पती जे आहेत त्यांच्याकडे झायलेम फ्लोएम आहे, तसं यांच्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला याबद्दल काल काय सांगितलं? दी प्लांट बॉडी इज किंवा दी लाईफ सायकल शोज काय माहित नाही. अल्टरनेशन ऑफ जनरेशन्स. Life cycle shows alternation of generations. There are two generations. The plant body is नहीं रे बाबा, sporophyte. Plant body is diploid dominant. Sporophyte it is diploid dominant. It is diploid dominant. हे सगळं वाक्य कळलं ना? प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाइट. स्पोरोफाइट म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. स्पोरोफाइट म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. स्पोर म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी. स्पोर म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडी. फाइट म्हणजे प्लांट. स्पोरोफाइट म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. इट इज डिप्लॉइड डॉमिनंट. मग यांच्यापासून स्पोर तयार करायचे असेल तर कुठे डिव्हिजन व्हायला पाहिजे? स्पोर तयार करायचे असेल तर मियोसिस व्हायला पाहिजे. आता पटकन उत्तर आलं नाही म्हणजे तुम्हाला कळलं असेल. समजा जो बोलला नाही त्याला कळलं. म्हणून दंगा करायला सांगतो. अभ्यासाचा दंगा पाहिजे. तुम्हाला येते हे मला कळलं पाहिजे. म्हणून प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाइट. इट इज डिप्लॉइड अँड डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे ज्याचं अस्तित्व ज्याला उठून दिसून येतं. का दिसून येतं? जास्त काळ चालतो, मोठा असतो. जो मोठा आहे, जो आपला प्रभाव दाखवतो तो डॉमिनंट, प्रभावी आहे तो. स्पोरोफाइट. मग स्पोरोफाइट बद्दल काय सांगितलं आपण? स्पोरोफाइटोइड. काय सांगितलं? स्पोरोफाइटोइड. वेल डिफरन्शिएटेड रूट, स्टेम अँड लीव्स. रूट, स्टेम अँड लीव्स. मग रूट्स कसे आहेत? सांगितले तुम्हाला. रूट्स आर ब्रांच अँड फायब्रस. आणि काय सांगितलं? ऍडव्हेंटिशियस. मग आता सांग बघू रूटचं फंक्शन काय? Roots are helping for anchoring with soil. Anchor म्हणजे घट्टपकड ठेवणं माती बरोबर. Absorb water and minerals. Prevent erosion of soil. Help in binding the soil together. माती घट्ट पकडून ठेवतात, माती बांधून ठेवतात, माती वाहून जाऊ देत नाहीत आणि क्षार आणि पाणी शोषून घेतात. त्यासाठी ते कसे आहेत? ब्रँच अँड फायब्रस बट ऍडव्हेंटिशियस. म्हणजे फॉल्स रूट्स. फॉल्स का? ट्रू नाहीत म्हणून. फॉल्स का तर ट्रू नाहीत म्हणून. म्हणजे ट्रू म्हणजे काय असते? ट्रू म्हणजे रूट डेव्हलप्ड ओनली फ्रॉम सीड, रॅडिकल ऑफ सीड. बियापासून. अरे बियाच नाही तर इथं काय प्रश्न? त्यामुळे मुळं यांची कशी आहेत? ऍडव्हेंटिशियस. स्टेम इज अंडरग्राउंड और एरियल. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखाली. एरियल म्हणजे जमिनीच्या वर हवेत वाढले. हवेत आलांतरी नाही, हवेत वाढले. जमिनीवर वाढले. जमिनी खाली किंवा जमिनीवर वाढले.
अंडरग्राउंड और एरियल. मग अंडरग्राउंड स्टेम कसं असेल? अंडरग्राउंड स्टेम इज शॉर्ट कंडेन्स्ड ऑब्लिक rhizome or rootstock called cortex. का तर हे अनब्रांचड आहे म्हणून. समजतंय का? स्टेमचं वर्णन काय काय केलंय बघा. स्टेम म्हणजे काय? मला काय मराठी येत नाही का काय? हे म्हणजे खोडून सांगा. इट इज असेंडिंग पार्ट ऑफ प्लांट. रूट म्हणजे काय? तुम्ही लक्षात ठेवा, माझी नक्कल करा म्हणजे माझं कॉमेडी करत बसायची नाही. माझी नक्कल करा म्हणजे हे सगळे मराठी शब्द इंग्रजी शब्द तुलनात्मकरित्या एक दुसऱ्याशी बोलायचं आहे. आपलं सर असं म्हणतंय मला काय त्यात चालतं. त्यासाठी तुम्ही ती 4 इंग्रजी वाक्य बोललीच पाहिजे जी माझ्याकडनं तुम्ही दिवसभरात ऐकलेली असतात. लक्षात ठेवा. इंटरेस्ट असा घेतल्याशिवाय काम होत. तुम्ही अभ्यासाचं बर्डन म्हणून हे कधी करायचं का करायचं सर आमची टेस्ट टीमलाच घ्या आणि तुम्ही करून बघा का होतं मग मला कळेल. मला पण आठवते तुमच्यासारखं आमचा मुलगा पण क्लासला जायचा. पहाटे उठतो. त्याचा तर क्लास 6ला होता. 6ला उठायचं 5ला उठून जायला पाहिजे. मग 5ला उठल्यानंतर मग त्या मॅडमने काय केलं एकदा 5:30ला क्लास ठेवला. का तर नवीन बॅच त्याची सुरू होणार. 5:30 मोठ्या घरात 5ला निघाला पाहिजे. त्याच्या घरात 4:30ला उठायला पाहिजे. 4:30ला उठल्यानंतर त्याला मी झोपूनच क्लासला सोडायला बोलणार. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमची किती काळजी घेतात. आणून सोडतात, डबा आणून देतात, घेऊन जातात, ते सगळं करतात. माझ्या वेळा असं नव्हतं. माझ्याकडे घड्याळ नव्हता, अलार्म क्लॉक नव्हता. उठायची किती वाजता? माझी आई अडाणी ती चांदण्यावर ठेवायची. चंद्र एवढा वर आला की मग बाळाला उठवायचं. मग ते शाळेत जाणार, मग ते क्लासला जाणार, असं करायचं. तेवढा नगारा वाजला की उठवायचे. अडाणी लोकांचं घड्याळ वेगळं असतं. मग तिला कधी पण मध्ये चालेल तर उठ रे शाळा आहे उठ. ती 2 वाजता पण उठून बसायची. मग पहाटेच्या क्लासला जात असताना आमच्या मुलाने क्लास चुकवला. तुमच्याकडे उठून मारला जातो वाडे क्लास का चुकवला. मग त्याला तुमच्यासारखं वाद घातला. जाऊन बघा की तुम्ही. मग तर जाऊन बघा की तुम्ही म्हटल्यावर मग काय करायचं? अवघड आहे का ते जाऊन बघ? तर जाऊन बघायचा अर्थ असा होता की त्याची जी सायकल होती त्या सायकलची घंटी सोडून सगळंच वाजत होतं. वाजायला पाहिजे ते वाजत नव्हतं आणि बाकी सगळंच वाजत होतं. खडखड 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 वाजायला. आणि ते वाजायला ललित रस्त्यावरची कुत्री अंगावर यायची. काय कळलं नाही? समज तुम्हाला. आणि मी कधी नाही त्याची सायकल घेऊन गेला आणि तर माझ्या अंगावर कुत्री आली. मग मला त्याचा प्रॉब्लेम कळला. पण मी माझ्या तत्वावरून मागे नव्हतो. मी त्याला सांगितलं शिक्षण म्हणजे हेच असते. काय कळलं? शिक्षण म्हणजे हेच असते. त्या कुत्र्याला भीती वाटली पाहिजे. आपण कुत्र्यापासून भिवून पळाल्यानंतर कुत्र अंगावर येणार. काय कळलं नाही? तुम्ही एका दिवशी कुत्र जर अंगावर येत असेल तुमच्या तर तुम्ही कुत्र्याकडे जोरात पळत जावं. कुत्र भिवून पळते. तुमच्या मनाचीच तयारी अगोदर मेलेली असते. तुम्ही कुत्र गुरुर केल्यावर पळताय. पळायला तर कुत्र्याला कळते की आता माझा विजय आहे. ते मित्र आहे आणि ते मागला. तुम्ही गुरुर केल्यावर त्याच्याकडे पळत जावं. ते पळत आहे उठून पळत त्याचे भुई सपाट. प्रयोग करून बघाय पळतेच. कुणीतरी बाप आला हे कळते. संकटावर मात कशी करता? संकटाला घाबरला तर लक्षात ठेवा संकट मोठं होतं आणि तुम्ही बारीक होता.
संकट किती मोठं असतं तुम्ही क्षणभर थांबून विचार करा, धूर्त निर्णय घ्या. संकट फार मोठं असेल तर तह करायला शिका. संकट आवाक्यातलं असेल तर सामोरं जा. काय होतं अभ्यास हे संकट वाटून. मग मला क्लासला उपाशी तपाशी जावं लागतं, होय त्यालाच कष्ट म्हणतात. कष्टात शिकले पोरं आमचं, काय कळलं नाही हे त्याच्यावर काय. तो लक्झरी पार्ट शेजारी बसून वारा घालत बसतो आणि शिकवतो तुम्हाला गॅमेटोफाईट, स्पोरोफाईट. काय कळलं. तुम्ही जुना इतिहास वाचला भारताचा. ऋषी मुनी आश्रमात राहत होते. राजे काय करायचं, राजपुत्राला घेऊन आश्रमात ठेवायचं, तिथे जाऊन शिकायचं. काय कळलं नाही. हे तुम्हाला माहित पाहिजे. राजवैभव त्यागायचं असतंय. काय कळलं नाही. राजवैभव त्यागायचं असतं आणि खडतर व्याप सहन करायचं. तेव्हा शिक्षण होतं. शिक्षण असं नाही लक्झरीज. मग एखादा राजा काय करायचा, लक्झरीज. मग काय करायचा, राज दरबारी राज ऋषीला आणून ठेवायचा. हा आमच्या घरातच या आणि आमच्या पोराला शिकवा. शिकले नाही पोर, तशी मोठी झाली. जी आश्रमात जाऊन शिकली तशी कष्ट घेतले तशी. Stem is underground and some have aerial stem. Underground stem is short. Short म्हणजे आकाराने छोट. Condenser म्हणजे shortened. Oblique म्हणजे तिरकस आहे. It stores food material, therefore it is called root stock. कारण का त्याच्यापासून मुळं तयार होतात आणि अन्न साठवून ठेवत होते. And this is unbranched, therefore it is called codex. स्टेम मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू असणार का नसणार? असायलाच पाहिजे. प्लांटच व्हॅस्क्युलर असायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि काय सांगितलं, लिव्स आर स्मॉल ऑर लार्ज. स्मॉल ऑर लार्ज. स्मॉल असतील तर मायक्रो. काय मायक्रो, मायक्रोफाइल्स. मोठे असतील तर मॅक्रोफाइल्स. मॅक्रोफाइल्स and finitely compound. Finitely compound. Alright, finitely compound. याशिवाय काय, leaves are called. Leaves are called sporophytes. Leaves are called sporophytes. Leaves are called sporophytes. Possess sorai. Possess sorai. Sorai contain sporangia. Sorai contain sporangia. Sporangia with spore mother sex. Spore mother sex. That undergo काय? That undergo meiosis to form haploid spores. Haploid spores. मग मी तुम्हाला काय म्हणालो, काही मंडळी जे आहेत त्यांच्यामध्ये some have homosporous condition. Some are with heterosporous condition. आणि जी हेट्रोस्पोरस कंडिशन आहे, हेट्रोस्पोरस कंडिशन इज leading to development of seed habit. बिया तयार करायचे असतील तर स्पोर्स दोन वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे. हेट्रोस्पोरस कंडिशन म्हणजे काय, दोन प्रकारचे स्पोर्स, मायक्रोस्पोर्स आणि मेगास्पोर्स. मायक्रोस्पोर्स आणि मेगास्पोर्स. काय, दोन वेगवेगळ्या एकाच प्रकारचे सगळे स्पोर्स असतील तर होमोस्पोरस कंडिशन, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स असतील तर हेट्रोस्पोरस कंडिशन. हे कळलं का?
मग स्पोर्स तयार झाले की हॅप्लॉइड जनरेशन सुरू झाले. जे जे हॅप्लॉइड ते गॅमेटोफाइट. आता आम्ही कोणाबद्दल शिकलो? स्पोरोफाइट बद्दल शिकलो. बरं का? हे सगळं मी काय सांगितलं? रिव्हिजन केली आपण कालची. रिव्हिजन आपण अर्धा तास केलं. अर्ध्या तासाला जास्त रिव्हिजन केली. हां 45 मिनिटं रिव्हिजन केली. आता जातोय आजच्या विषयाकडे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास करत नाही याच्यावर माझा खूप विश्वास आहे. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. आता या स्पोर्ट्स पासून पुढचा विषय कंटिन्यू करणार. बघूया. किती पॉइंट 15 का 16 कालच्या या पद्धतीने आपण काल तुम्हाला जे पॉइंट दिले असतील त्यात काही राहिला असेल किंवा बहुतेक मी आता बोललोयच, काही ऍडिशनल सुद्धा आता बोललो. म्हणून मी तुम्हाला म्हणालो काल बोललेल्यात आज काहीतरी वेगळा एखादा पॉईंट सांगितला. तसं तुम्ही बायोलॉजी जेवढ्या वेळा वाचाल ना तेवढ्या वेळेला तुम्हाला नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल. प्रत्येक वेळा वाचा. तुम्ही म्हणाल सर मी काल वाचलो तेव्हा कळलं नव्हतं, आज एक नवीन शोध आला. बायोलॉजीत असं रोज घडतं, रोज घडतं. रोज काय वाचलं तर रोज नवीन काहीतरी कळतं. तेव्हा वाचताना आपलं कॉन्सन्ट्रेशन फार पाहिजे. आता काय these spores are haploid asexual bodies. Asexual bodies. Haploid asexual bodies germinate and form. Germinate and form multicellular. Multicellular. Small, bisexual, flat, green, mucilaginous, prothallus, cord, gametophyte, कुठला शब्द कळाला सांगा. सगळं 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 सोपं आहे. म्युसिलाजिनस म्हणजे बुळबुळीत. These spores are haploid. Haploid means one set of chromosomes. having single set of chromosomes. Asexual means which is formed from the spore. It germinate and form multicellular means many cells, small, bisexual. Bisexual का अर्थ है? Having both sexes, male and female sex organs together. Flat म्हणजे काय? सत्ता आहे. Green म्हणजे हिरवा आहे. Mucilaginous म्हणजे बुळबुळीत आहे. Prothallus. Thallus हा शब्द. Thallus हा शब्द. Thallus expanded without organs. Haploid. Thallus. Prothallus. That is called gametophyte. Gametophyte म्हणजे sexual stage. Gametophyte म्हणजे काय? Sexual stage in the life of plant. The gametophyte possess. Gametophyte develops sex organs. Develops sex organs. The sex organs called gametangia. Sex organs called gametangia. For example, male gametangia. Male gametangia called antheridia. Antheridia. Are multicellular. Produce unicellular anthrozoids.
unicellular and motile anthrozoids, which are multiflagellate. And female sex organs, female gametangia are बरोबर है. Female gametangia are archegonia. Are also multicellular. They produce and contain egg. The female gamete. Egg, which is non-motile female gamete. Non-motile female gamete. External water is required. For dehiscence of gametangia, and motility of male gametes to egg. Fertilization involves. So fertilization is internal. Occurs in archegonium. And it is aided by hemotax. After fertilization, fertilized egg becomes oospore. It develops multicellular embryo. It develops multicellular embryo which grows on the prothallus. They develop multicellular embryos. Embryo म्हणजे sporophyte आहेत ना. तुला कळत नसेल तर multicellular diploid embryo which grows on the prothallus. The embryo develops into young sporophyte. Which grows on prothallus during initial stage, and later on becomes photosynthetic and physiologically independent.
फिजियोलॉजिकली इंडिपेंडेंट. Thus, the gametophyte is completely independent and the sporophyte is depending on gametophyte in early stage and later on becomes independent. Later on becomes independent. असा सगळा वृत्तांत आहे. लॅट्रॉन म्हणजे काय? सांगतो सर. इकडे सांगितले तुम्हाला कळलं सगळं? हे बघा, एक्सटर्नल वॉटर इज रिक्वायर्ड फॉर dehiscence of gametangia and motility of male gametes to reach egg. अर्थ कळतो का? एक्सटर्नल वॉटर म्हणजे अंगातलं पाणी नव्हे, बाहेरचं पाणी. बाहेरचं पाणी म्हणजे पावसाचं पाणी, धुक्याचं पाणी वगैरे. दॅट इज रिक्वायर्ड, गरजेचं आहे ते. कशासाठी? फॉर डेहिसन्स. डेहिसन्स म्हणजे ब्रेकेज, फुटणं, तडकणं. काय फुटणं, तडकणं? डेहिसन्स ऑफ गॅमेटॅन्जिया. गॅमेटॅन्जिया म्हणजे गॅमेटॅन्जिया म्हणजे काय? सेक्स ऑर्गन्स. गॅमेटॅन्जिया सेक्स ऑर्गन्स फुटण्यासाठी. सेक्स ऑर्गन्स का फुटायला पाहिजे? मेल गॅमेट्स रिलीज व्हायला पाहिजे. आणि मेल गॅमेट्स पोहण्यासाठी काय पाहिजे? बाहेरचं पाणी पाहिजे. म्हणजे जमिनीवर वाढत असेल तरी सुद्धा बाहेरचं पाणी पाहिजे, त्याशिवाय जीवनक्रम पूर्ण होत नाही. मग जे पाण्यावर अवलंबून आहेत ते सगळे लोअर आहेत असं समजायचं. खडतर जे होतात तेच मोठे होतात, पाण्याशिवाय ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं ते. त्यामुळं external water is required for dehiscence of gametangia and motility means halchal of male gametes to reach egg. Fertilization is internal and that's a फलन होतं कुठं? आर्किगोनियम मध्ये, because it occurs in आर्किगोनियम. कारण आर्किगोनियम मध्ये आता आहे अंडी, egg is present in the archegonium. आत होणारं fertilization internal fertilization and it is aided by chemotaxis. aided म्हणजे मदत. मदत कशाची होते?
केमोटॅक्सी म्हणजे केमिकल सबस्टन्स इज वर्किंग ॲज अट्रॅक्टंट फॉर अँथ्रोझॉइड्स. अँथ्रोझॉइड्स विल मूव्ह टुवर्ड्स केमिकल सबस्टन्स. कुठलं? मॅलिक ऍसिड. सांगितलं तुम्हाला मॅलिक ऍसिड. पाण्यामध्ये मॅलिक ऍसिड सोडलं जातं. मॅलिक ऍसिड कडे हे आकर्षित होतं. आफ्टर फर्टिलायझेशन fertilizer egg becomes oospore. By developing protective wall, it becomes oospore. It develops multicellular diploid embryo which grows on the prothallus. सर मॅलिक ऍसिड कसं होतं? मॅलिक ऍसिड एक 4 कार्बन ऍसिड आहे. कळलं? 4 कार्बन ऍसिड. त्याच्यामध्ये मग 6 कार्बन कंपाऊंडचे 2 कार्बन काढले की 4 कार्बन होते किंवा 3 कार्बन कंपाऊंड मध्ये 1 कार्बन ऍड केला की एस्पर्टिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, हे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. तसं तुम्हाला हे प्रोथॅलस हा काय गॅमेटोफाइट आहे. गॅमेटोफाइट वरती अवलंबून राहतो हा डिप्लॉइड स्पोरोफाइट. फर्टिलायझेशन नंतर डिप्लॉइड झालेली एग म्हणजेच दॅट इज गोइंग टू बिकम एम्ब्रियो. दॅट एम्ब्रियो ग्रोज ऑन प्रोथॅलस आणि त्या प्रोथॅलस वरती वाढणारा हा जो पार्ट आहे दॅट इज द स्पोरोफाइट. काय म्हटलं? दी एम्ब्रियो डेव्हलप्स इनटू यंग स्पोरोफाइट which grows on prothallus during initial stage and later on becomes photosynthetic and physiologically independent. Physiologically independent म्हणजे काय? फिजिओलॉजी म्हणजे शरीर क्रिया घडवून आणण्यासाठी स्वतंत्र स्वावलंबी होणं. इंडिपेंडंट म्हणजे स्वावलंबी होणं. जसं तुम्ही लहानपणी आईच्या कडेवरून फिरत होता, हट्ट करून आईकडून दूध पित होता. नंतर आई भरवायला लागल्यानंतर तुम्ही भरपूर खायला लागला. हे पाहिजे ते पाहिजे. कळलं नाही? तुम्हाला आठवतंय का? म्हणजे तुम्हाला गल्ली पुरत नव्हती. घरात तर खात होताच, पण दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या घरात सुद्धा हक्कानं खात होता. कळलं नाही? आणि तुमच्या घरातलं काय तर खायला होतं ते घेऊन जात होता, पण त्यांनी मागितल्यानंतर लगेच जळवून घेत होता. आणि त्यांच्या घरातलं खाताना मात्र लगेच पुढं होतं. खाण्यासाठी काय वाटेल ते करत होता तुम्ही. म्हणजे त्यावेळेला तुम्ही सगळ्यांवरती अवलंबून होता. कळलं? पण आता दुसऱ्यांच्या घरात गेल्यानंतर त्यांनी देत नाही म्हणत राज झाडा आमच्यात आहे. काय कळलं? कारण का आता आपण कमवून आणू शकतो, खाऊ शकतो. वी आर नाउ बिकमिंग फिजिओलॉजिकली इंडिपेंडेंट. आता आईने घरात दाखवून घ्या जातो कुठं पण खातो. काय कळलं? म्हणजे आता काम करू शकतो कुठे आणि खाऊ शकतो. Physiology means in early stage it is depending on mother prothallus, but later on becomes independent. तेच काय? ह्याला स्वतःला पाहणं आले की फोटोसिंथेसिस करतात आणि मुलं आली की जमीन शोधून घेतात. जेव्हा मुलं नव्हती तेव्हा प्रोथॅलस मधला खाऊ घ्यावा लागत होता. जेव्हा फोटोसिंथेसिस करण्यासाठी पानं नव्हती तेव्हा प्रोथॅलस मधलाच खाऊ घ्यावा लागत होता. Thus the gametophyte is completely independent. प्रोथॅलस मात्र कुणाकडनं खाऊ घेत नाही. पण स्पोरोफाइट मात्र सुरुवातीला भिकार आहे, नंतर मात्र स्वतंत्र होतो. सुरुवातीला भिकार आहे म्हणजे स्पोरोफाइट ऑब्टेन्स फूड फ्रॉम गॅमेटोफाइट इन अर्ली स्टेज अँड लॅटर ऑन बिकम्स इंडिपेंडेंट. हे महत्वाचं. कळलं तुम्हाला? मग डिव्हिजन टेरिडोफाइटा is classified into number 1 class Psilopsida, class Lycopsida, class Sphenopsida, आणि क्लास टेरॉप्सिडा. हे 4 क्लासेस आहेत. क्लासेसची नाव आहेत. त्याच्यामध्ये येणारे काही प्लॅन्टची नावं सांगून ठेवतो. सायलोटम नावाचं प्लॅन्ट आहे. लायकोपोडियम नावाचं प्लॅन्ट आहे. लायकोपोडियम हे एपिफायटिक आहे बरं का. एपिफायटिक म्हणजे दुसऱ्या झाडावर वाढणार. स्फेनॉप्सिडा माझ्यामध्ये सर्गॅसम असेल.
टेरॉप्सिरा, टेरिस नावाचं फर्न आहे. टेरिस तुमच्या पुस्तकात बघा काय क्लास फिनॉप्सिराला मी 21 वाटायला 21 सेकंद हॉर्स टेल. 21 सेकंदला हॉर्स टेल म्हणायचं. हे झेरोफायटिक प्लांट आहे. झेरोफायटिक वेगळा पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. टेरिस म्हणजे हे फर्न आहे. हे फर्न आहे. काही उदाहरणाला तुम्ही घेतलं. आपण याच थोडस त्या दृष्टिकोनाचा अभ्यास करूया. टेरिस नावाचं फर्न अभ्यास तुम्हाला त्याचे डिटेल्स देणार आहे. एक एक्झाम्पल म्हणून आपण ते प्लॅन शिकायचं. फर्न नेफ्रोलेपिस एक्झॅक्टा. ह्या प्लॅनचा थोडासा अभ्यास करू. आपण जे जे काही कॅरेक्टर लिहिलं नाही ते इथं तुम्हाला कम्पॅरेटिव्ह शिकवणार आहे. ते फर्न प्लॅन तुम्ही किती लोकांनी बघितलंय? फर्न एका लोकांनी बघितलं. तुम्ही बघितले पण तेच फर्न म्हणून तुम्हाला माहिती. तुम्ही कधी अंबराईत गेला? अंबराईत आत गेट बंद गेलं पुढे आयलंड लागते नाही. त्या आयलंडच्या अवतीभोवती बरेचसे फर्न वाढलेले आहेत. तुमच्या इथे बागेत सुद्धा एका वर्ष तुमच्या घरी बाग मेंटेन केली असेल तर फर्न त्यात असू शकतं. हे शोभेचं प्लांट म्हणून लावलं जातं. इथे ऑर्नामेंटल प्लांट काल शब्द सांगितलं तुम्हाला. हे प्लांट कसा बघा, ही जर जमीन असेल तर त्या जमिनीवर वाढणारे प्लांट आहे. There you that there is present, somewhat brown colored, obliquely situated, condensed short underground stem is present. This is the stem. This stem is called rootstock. This is called stem. Stem is called rootstock. And हे जे rootstock आहे, it is producing branched, fibrous, adventitious roots. कळतं ना? अशा प्रकारचे adventitious roots. आता हे स्टेम एपेक्स आहे. हे स्टेम एपेक्स it is giving rise to young leaves. Young leaves are folded from apex downwards like this, and these are small pinnately compound leaves are present. अशा प्रकारे आपल्याला हे कोवळं पान दिसतं. The folding of leaf is called circinate axis. And this is the young leaf. आणि जे मॅच्युअर लीफ असतं ते या प्रकारे असतं. दिस इज द मॅच्युअर लीफ. या प्रकारे असतं. अँड दिस मॅच्युअर लीफ इट इज पजेसिंग लीफलेट्स. दीज आर लीफलेट्स लाईक दिस. अशा प्रकारची त्याची पिनी दीज आर लीफलेट्स. या पद्धतीने हे पान शोभेचं दिसतं तुम्हाला. अशा प्रकारचं हे पान दिसतं. आता मी चित्र काढल्यानंतर तुम्हाला बरोबर त्या प्रकारचं तुम्ही प्लांट बघितलंय की नाही तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला हे तुम्ही बघितलं की नाही तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारचे प्लॅन इट इज शोइंग दिस पर्टिक्युलर पार्ट. थोडस रॅपिडली डायग्राम काढतोय त्यामुळं सुपिरियर येणार नाही. पण तुम्हाला तुमच्या नजरेसमोर ते चित्र आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. तुमच्या लक्षात येते. these are leaflets. These are called pinny are leaflets.
They are called leaflets. And these are growing on elongated axis, that is called rachis. The naked part is called frond, stipe, and the leafy part is called frond. Frond is the leafy part. आता सुईसाठी आपण जेवढं लेबल करायला पाहिजे तेवढंच त्यातला जो कोवळा भाग असतो it is showing some scale like dry brown chaffy म्हणजे कोंड्यासारखं. डोकीला डेंड्रफ कसं पडतो नाही तसं त्या प्लांटवर डेंड्रफ सगळीकडे पडलाय असं वाटतं आपल्याला. ते इपिडर्मल आउटग्रोथ्स असतात. They absorb moisture from the morning dews and retain moisture throughout the day to protect the plant from scorching heat of sunlight. माझं बोलणं ऐकलं नाही तुम्ही. मी काय म्हणालो, जमिनीवर वाढणारी ही वनस्पती आहे, त्याचा जो कोवळा भाग आहे त्या कोवळ्या भागापासून स्केल सारखे खवल्यासारखे ड्राय म्हणजे शुष्क वाटणारे थिन मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर्स कॉल्ड रॅमेंटा, एकाला रॅमेंटम म्हणायचं. दे आर अरायझिंग अँड सिन्स दे आर ड्राय दे ॲब्सॉर्ब मॉइश्चर, दे आर हायग्रोस्कोपिक. सकाळी धुकं असतं, धुक्यातला ओलावा ते शोषून घेतात आणि दिवसभर ते पाणी टिकून ठेवतात. त्यामुळं उन्हाचे चटके सहन करणं शक्य होतं या प्लांटला. प्लांट कूलिंग इफेक्ट इज मेंटेन्ड अराउंड द प्लांट बॉडी थ्रूआउट द डे. तर त्यातलं एक पान मला तोडून घ्यायचं आहे. पान कसलं, पर्णिका तोडून घ्यायचे. पर्णिका म्हणजे लिफलेट तोडून घ्यायचे आणि त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे मला. इट इज हॅविंग, दिस इज द cut portion of the rachis, and here you are able to see that this is the leaflet. A leaflet's a part है. It is basally auriculated and the leaf shows crenate margin. And here you see that there are present veins. The veins are forked, divided at the tip. Y-shaped veins are present. Y-shaped veins are present. Like this. मग याचे पार्ट कुठले कुठले? This is upper auricle. This is lower auricle. This is the rachis. This part here is called midrib. This is the lateral forked vein. This is the crenate margin. This is apex. This is the lamina. And here there are present white spots along margin and the vein end. These are water stomata, give water in the form of liquid. These are called hydrophores. The structure of leaflet. Leaflet is pinna. एक पर्णिका काढून घेतली ती अशी असते.
upper or addaxial. It is dorsal surface. तेच पण उलट केलं आपण. तेच पण उलट केलं. उलट केलं की मागची बाजू खालची बाजू बघताय. There are present brown colored dots are present, and these brown colored dots along the margin on the ventral surface at the apical vein end, and these are called sori. The sori. These are sori. This is structure of the flake or pinna, showing lower or abaxial or ventral surface. This is the rachis. म्हणजे पान वरून आणि खालून बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं. आता या ज्या सोरा आहेत ना, त्या सोरामध्ये काय असतात, त्या सोरामध्ये काय असतात हा विषय आपल्या पुढे येणार आहे. समजते का मग? हा पार्ट आहे तो. कळतं?
understand? Why? This is midrib. This is lateral vein. This is sorus. This is margin. This is abaxial lamina. लॅमिना. Abaxial lamina. मग त्यातला एक सोरस मी घेतला तर तो असा आहे. It is like this. Single sorus will be like this. It is having this particular portion is the placenta. This is placenta. This scale-like portion is called endometrium, below which there are arising many these are sporangia. This is the single sorus with sporangia grown on the placenta. Sporangia grown on the placenta. एक सोरस है. Here this diagram is lower surface of leaflet, lower surface of pinna, enlarged or magnified view. Magnified म्हणजे वर्धित केली, मोठी करून टाकली. एवढासा पार्ट तुम्हाला मोठा करता. आणि हा इथला हात पार्ट एवढा इथं मोठा करता. इंडोशियम इज किडनी शेप्ड, स्केल लाईक कव्हर. त्याच्या खाली दडलेले टेनिस रॅकेट शेप्ड अशा प्रकारचे काय दीज आर स्पोरेंजिया. असे रेडिली एक्सटेंडेड ते खाली दडले. तेव्हा इथं असं आहे म्हणजे हा माझा हात आहे, या हाताखाली इथं असे दिसत काय माझी उजवी बोट म्हणजे स्पोरेंजिया आणि डावा हात म्हणजे काय स्केल लाईक कव्हर ऑन दी लोअर सरफेस ऑफ दी लीफ. किती याच्यात म्हणजे इथे तुम्हाला हा सगळं पार्ट असा कळलं. हे लीफ मार्जिन आहे, हा लीफचं सरफेस आहे, हा लीफचं सरफेस आहे. त्या सरफेस पासून हे वर आलेले स्केल सारखं पोर्शन आहे. म्हणजे लीफचा सरफेस आणि हे स्केल सारखं कव्हर याच्या मधल्या गॅप मधनं काय वाढले स्पोरेंजिया वाढलेले आणि ते डोकावत आहे त्याच्या मधनं बाहेर आले ते सरकत जसं तेव्हा याच्या खाली आत होते हळूहळू वाढतील आणि बाहेर त्यासाठी लाईक दिस असं आहे. काय दीज आर स्पोरेंजिया मध्ये काय तयार होणार स्पोर्स तयार होण्यासाठी तिथे काय व्हायला पाहिजे मियोसिस व्हायला पाहिजे. आता हे स्पोरेंजिया कसे त्याचं स्ट्रक्चर बराचसा वेळ घेणार आहे ते सांगतो तुम्हाला. तुमचा जास्त वेळ तुम्हाला दाखवायला कारण तुम्ही अगोदरच आम्हाला अभ्यासाला गॅप मिळत नाही, जेवायला वेळ मिळत नाही असं चालेल तुमचं.
दंगा करत बसायचं नाही. आता जर संख्या वाढलेली आहे तर गोंधळ करत बसाल नुकसान तुमचं आहे. मला काय माहित नाही, मी काय तुम्हाला रागवणार नाही. मी सांगितलं तुम्हाला अजिबात रागवणार नाही. पण मी रागवलं नाही तर तुमचं वाटोळं ठेवलं. मी रागवलं नाही तर तुमचं वाटोळं ठरलंय. मी तर रागवणार नाही म्हणजे तुमचं वाटोळं करणार. ते कसं होणार नाही तुम्ही बघा. जास्तीत जास्त अभ्यास करत राहा. सांगायचं तात्पर्य एवढा की स्वतःला अभ्यासात व्यस्त ठेवायचं. वेगळं दूर बसत चला पाकावरती. तुम्ही काय करता आणि पुन्हा एकत्र येऊ नका म्हणते तर तुम्ही एकत्र येऊन बसा. बर आपण उद्या डायरेक्ट उद्या हे संपायला आहे. तेवढं फाट्या संपून मला सिरवेरी प्लॅन कडे जायचं आहे, स्पर्मेट फाईट्स कडे जायचं आहे. वेळ जायला नको. अँजिओ